नमस्कार मंडळी, ब्लॉग स्टार्ट व्हायच्या आधी सगळ्यांना माझं गुड मॉर्निंग. प्रतीक्षा बुरंगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आजच्या दिवसाची सुरुवात तरी नेहमीप्रमाणे छानच झालेली. आज आहे चोरोटी आणि चोरोटीसाठी लागणारं सामान सगळं मी वरती काढून ठेवलेलं. म्हणजे मी जी नेसणारी साडी होती ती आणि काही ज्वेलरी आणि कॉस्मेटिक. घरातल्या बाकीच्या कामांचा तरी ब्लॉग बनवला नाही, कारण टाईम तेवढा नव्हता. पटापट कसं बसं सगळ्यांनी आवरून घेतलं. माझ्या दुसऱ्या सासूबाई पण आल्या होत्या, तर त्या बोलल्या थोडंफार डेकोरेशन करूया, म्हणून मग डेकोरेशनचं बेडमधून सामान काढायचं होतं. गणपतीचं डेकोरेशन करायला काढलेलं सामान, त्याच्यानंतर गणपती केल्यानंतर मग सगळं व्यवस्थित जुळवून बेडमध्ये ठेवलं होतं, मग तेच काढलं. डेकोरेशन म्हणजे असं फारसं काही नाही, पण जेवढं काही करता येईल तेवढं, म्हणजे माळा वगैरे लावता येतील तेवढ्या म्हणून ते काढल्या होत्या. मी आवरत होते, त्यामुळे सासूबाईंनी आणि जाऊबाईंनीच ही रांगोळी आणि थोडंफार डेकोरेशन केलं होतं. त्या दोघींना माहिती होतं मी व्हिडिओ आणि फोटो काढणार आहे, त्यामुळे मग सगळी फळं वगैरे ताटामध्ये काढून ठेवली होती छान दिसण्यासाठी. मिठाई पण मग प्लेटमध्ये काढून ठेवल्या होत्या. त्यांचं सगळं होईपर्यंत माझं पण आवरून झालं होतं. साडी वगैरे तर मी पटापट नेसली होती, कारण सगळेजण आले होते बाहेर. बऱ्याच ठिकाणी चोरोटी प्रेग्नेन्सीच्या तिसऱ्या महिन्याच्या शेवटी करतात, पण आमच्या इकडे तरी माझी चोरोटी 5व्या महिन्यात केलेली, म्हणजे जवळजवळ 5व्या महिन्याच्या शेवटीच केलेली. प्रत्येक ठिकाणची पद्धत तशी तरी थोडीफार वेगवेगळी असते. कोणाकडे तिसऱ्या महिन्यात करतात, कोणाकडे 5व्या महिन्यात करतात, कोणाकोणाकडे चोरोटी सासरचे करतात, कोणाकोणाकडे माहेरचे करतात. माझी तरी माहेरच्यांनीच केलेली. माझ्या हातात आतापर्यंत तरी लग्नाचा चुडाच होता, म्हणजे मी चुडा बदलला नव्हता, चुडाच वाढवत होते. आधी जरी हातात चुडा असला तरी ज्यावेळी चोरोटी करतो त्यावेळी, म्हणजे सासरचे करतील किंवा माहेरचे करतील, ज्यावेळी चोरोटी करतो त्यावेळी हिरव्या बांगड्या भरल्या जातात. मग मला पण चोरोटीच्या 2 दिवस आधी माझ्या माहेरच्यांनी हिरव्या बांगड्या भरलेल्या साडी घेतलेली. त्यावेळी साडी घेतलेला आणि बांगड्या भरलेला व्लॉग मी अपलोड केलेला, पण त्यामध्ये हे रिव्हील केलं नव्हतं की माझी चोरोटी आहे किंवा प्रेग्नेन्सीमुळे आता मग हिरव्या बांगड्या भरल्यात वगैरे, हे सगळं काही सांगितलं नव्हतं. चोरोटी म्हणजे मला तर वाटतंय की प्रेग्नेन्सी नंतरचा हा पहिलाच कार्यक्रम असतो. बऱ्याच ठिकाणी असं ऐकलंय की 3 महिन्यापर्यंत प्रेग्नेन्सी न्यूज सांगायची नसते, मग चोरोटी केल्यानंतर चोरोटी करायची आणि मग सगळ्यांना समजते, असं काहीसं आहे ते चोरोटीचं. आत्तापर्यंत मी तरी फक्त रील्सवरतीच बघितलेले व्हिडिओ चोरोटीचे वगैरे, पण जोपर्यंत आपण एखादी गोष्ट एक्सपिरियन्स करत नाही तोपर्यंत ती आपल्याला नाही समजत. म्हणजे कोणतीही गोष्ट होण्याआधीची एक्साइटमेंट किंवा झाल्यानंतरचा मग तो एक्सपिरियन्स काहीतरी वेगळाच असतो ना. मला तरी माझ्या नशिबाने माझ्या सासरकडचे आणि माहेरकडचे दोन्ही घरची माणसं सगळी हौशी भेटली आहेत. म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू दे किंवा माझ्या कुठल्या पण गोष्टी असल्या तरी ते सगळे म्हणजे असे हौशेने करतात, खूप एफर्ट्स घालून सगळेजण करतात. बड्डे असेल, ॲनिव्हर्सरी असेल, आता ही चोरोटी झाली, असे बरेच कार्यक्रम होत असतात. सगळेजण एफर्ट्स घालून करतात, कोणी असं ठेचपीस नाही करत किंवा सगळं हौशेने करतात. यासाठीच खरं तर मी खूप थँकफुल आहे. ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी मला असं वाटायचं की माझं लग्न आता गावाकडे झालंय, कसं असेल, काय असेल, माणसं कशी ट्रीट करतील, किंवा म्हणजे एखादी नवीन गोष्ट ऐकायला भेटली, बघायला भेटली तर ते कसं रिॲक्ट होतील. पण जसं माझं लग्न झालं तसं हळूहळू समजत गेलं की गावाकडे पण सगळ्या गोष्टी सेलिब्रेट होतात आणि ते सगळं हौशेने करतात, सगळे एक्सेप्ट करतात. कुठलीही गोष्ट असेल तर सेलिब्रेशन म्हणा किंवा सगळं. माझ्या चोरोटीच्या वेळी माझ्या माहेरहून माझी आजी, काकी आणि आत्या आली होती, सोबत भाऊ बहीण पण आले होते आणि येताना माझ्यासाठी भरपूर सारा खाऊ पण घेऊन आले होते. आणि तसं तर मला हा व्लॉग खूप आधीच अपलोड करायचा होता, पण काही कारणांमुळे मी तो नाही केला, आत्ता करतीये. कारणांमुळे म्हणण्यापेक्षा प्रेग्नेन्सी ही न्यूज खरं तर म्हणजे प्रायव्हेट ठेवण्यासारखी आहे. म्हणजे घरातल्यांनी पण तसं सांगितलं होतं. घरातल्यांनी म्हणण्यापेक्षा आहोंना मेन रिव्हील करायची नव्हती, पण मी माझ्या यूट्यूब फॅमिलीपासून काहीही लपवून ठेवलं नाही आहे. थोडंसं लेट कळवलंय, पण कळवलंय. आणि तुम्हा सर्वांचं ऑब्झर्वेशन तरी माझ्या आसपास राहणाऱ्या माणसांपेक्षा जास्ती आहे. आत्ता तरी प्रेग्नेन्सीमुळे मी जास्ती ब्लॉग अपलोड करत नाही, म्हणजे 1 दिवस आड, 2 दिवस आड, जसं मला पॉसिबल होईल तसं करते. पण आधीच्या मधल्या काळामध्ये जरा जास्ती ब्लॉग अपलोड करायचे, त्यावेळी मग 2-3 दिवस जरी ब्लॉग आले नाहीत तर तुमच्या सर्वांच्या भरपूर कमेंट यायच्या की नेमकं काय झालंय असं, किंवा एखादा जर त्याच्या आधी हॉस्पिटलचा ब्लॉग आला असेल तर तुम्ही लगेच अंदाज लावायचे. माझे जसे हॉस्पिटलचे ब्लॉग यायला लागले तसे तुम्ही
प्रत्येक व्हिडिओवरती एक ना एक तरी कमेंट असायची की दीदी तू प्रेग्नेंट आहे का म्हणून. मी रिप्लाय करत नव्हते, त्याचं कारण म्हणजे मी रिव्हील केलं नव्हतं आधी, त्यामुळे मग होय म्हणू की नाही म्हणू असं मला वाटायचं, त्यामुळे मी रिव्हील करत नव्हते, कमेंटला रिप्लाय करत नव्हते. हा चोरवटीचा व्लॉग तरी अपलोड करायचा म्हणून अजिबात शूट केला नव्हता. एक मोबाईल रिकामा होता आहोंचा, म्हणून मग ट्रायपॉडला लावून व्हिडिओ सुरू ठेवला होता माझ्या भावानी. म्हणून म्हटलं मग व्हिडिओ शूट करून ठेवलाच आहे तर मग का नाही अपलोड करावा, तुमच्यासोबत पण काही माझ्या चांगल्या मोमेंट शेअर कराव्या म्हणून करतीये. आमच्या फॅमिलीमधला आत्ताच्या जनरेशनचा हा पहिलाच चोरवटीचा कार्यक्रम होता, जो की खूप छान पार पडला. आणि मग सगळेजण तिथं होते तर म्हटलं चला आता हे डोहाळ जेवणाला करतात की चोरवटीला करतात नव्हतं माहिती, पण सगळ्या बायका वगैरे जमल्या होत्या तर त्या बोलल्या की पेढा निघतोय की बर्फी निघते बघूया, म्हणून मग आम्ही ते पण केलं. तर आमच्या प्लेटमध्ये बर्फी निघाली होती. अजून एक जास्ती येणारी कमेंट म्हणजे मला कितवा महिना आहे, तर पुढच्या लॉंग व्हिडिओमध्ये ते पण मी सांगणार आहे कितवा महिना आहे, तर तो व्लॉग पण नक्की बघा. आणि तुमच्या अजून काही कमेंट असतील तर या व्हिडिओच्या खाली नक्की सांगा, मी त्या व्लॉगमध्ये कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. व्हिडिओमध्ये यायला पण आणि सगळेजण असे आसपास असले की आमच्या आहो खूप लाजतात, त्यामुळे त्यांना खूप जबरदस्तीने व्हिडिओमध्ये फोटोमध्ये घ्यावं लागतं. त्यांना असं होतं की कधी एकदाच या सगळ्यांमधून उठून जाऊन बाहेर बसतो. माझं व्लॉग वगैरे सुरू झाल्यापासून तरी जराशे दिसतात तरी व्लॉगमध्ये. आधीच्या सारखं अलीकडच्या 2-3 महिन्यामध्ये मी अजून आजारी पडायला लागली आहे आणि त्यामुळे मला नाही पॉसिबल होत जास्ती व्लॉग अपलोड करायला, पण जसं होईल तसं मी करतीये. माझ्याकडून माझा 100% देण्याचा पण प्रयत्न करतीये. कधी कधी तरी मला असं होतं म्हणजे मला घरातलं पण काय करायचं नाही आहे, व्लॉग पण बनवायचे नाही आहेत, एडिटिंग पण करायचं नाही आहे, काहीच करण्याची इच्छा होत नाही, नुसतंच पडून राहावंसं वाटतं. पण त्याच्यानंतर 2-3 दिवशी तरी खूप रिग्रेट फील होतं की 2-3 दिवस असेच घालवले म्हणून, पण त्यावेळी काहीच करण्याची इच्छा होत नाही. आदल्या दिवशी मी खूप काही ठरवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी मला हे करायचं आहे ते करायचं आहे, आणि ज्या दिवशी करायचा टाईम येईल ना त्यावेळी असं वाटतं काहीच नाही करायचं आहे. असो, चोरवटीचा कार्यक्रम तरी खूप छान झाला. सगळ्यांच्या बाहेर पाया पडून मग आतमध्ये देवाच्या पण पाया पडायला आले. आहोंनी सगळ्यांच्या नाश्त्यासाठी गावातूनच समोसे आणले होते. मी तिकडे माझं व्लॉग वगैरे शूट करत होते, म्हणून मग आहो सासूबाईंना मदत करत होते हे समोसे वगैरे देण्यामध्ये. असा झाला माझा चोरवटीचा छोटासा कार्यक्रम. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.